नमस्कार. चला तर मग आज आपण 16व्या शतकातल्या एका खूप प्रसिद्ध मराठी भारुडाचं रहस्य उलगडूया. संत एकनाथांची रचना विंचू चावला याच्या प्रत्येक ओळीत एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. चला तोच जाणून घेऊया. विचार करा, भारुडाची सुरुवातच होतीये एका तीव्र आकस्मिक वेदनेच्या किंकाळीने. कुणीतरी जीवाच्या आकांताने ओरडतंय, अरे मला विंचू चावला, वृश्चिक चावला. ती वेदना आपल्याला जवळजवळ जाणवते नाही का? पण काय होईल जर हा विंचू खरा नसेल तर? काय होईल जर हे विष बाहेरून नाही तर आपल्या आतूनच येत असेल? आणि इथेच या भारुडाचं खरं रहस्य दडलेलं आहे. तर या आंतरिक विंचवाचा शोध घेण्यासाठी आपल्याला आधी त्याचे कवी म्हणजे संत एकनाथ आणि त्यांनी लोकप्रिय केलेल्या एका अनोख्या काव्यप्रकाराबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल. संत एकनाथ 16व्या शतकातले एक महान संत कवी. त्यांनी चतुर्श्लोकी भागवत आणि रुक्मिणी स्वयंवर यांसारख्या अनेक महत्त्वाच्या रचना केल्या आणि ते त्यांच्या काळातल्या भक्ती चळवळीचे एक महत्त्वाचे स्तंभ होते. एकनाथांनी भारूड हा काव्यप्रकार अक्षरशः लोकांपर्यंत पोहोचवला. आता भारूड म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक आध्यात्मिक रूपक आहे. म्हणजे रोजच्या जगण्यातली उदाहरणं घेऊन लोकांना काहीतरी मोठं, नैतिक आणि आध्यात्मिक शिकवण देणं. आणि या प्रकारात त्यांचं प्रभुत्व किती जबरदस्त होतं याचा अंदाज या आकड्यावरून येतो. त्यांनी जवळपास 300 भारूड रचली. विचार करा, त्यातली काही तर हिंदीतही आहेत. त्यांनी भारुडाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. बरं, तर मग परत येऊया त्या विंचवाकडे. कोण आहे हा विंचू? काय आहे हे विष? चला आता याचं खरं स्वरूप उलगडूया. आणि मग एकनाथ महाराज आपल्याला उत्तर देतात, या भारुडातला विंचू म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्याच मनातले काम म्हणजे अनियंत्रित इच्छा आणि क्रोध म्हणजे आपला राग, आपला संताप. हाच तो विंचू आहे जो आपल्याला आतून डंक मारतो. आणि ह्या विषाचे परिणाम, अरे बापरे, इतके भयंकर आहेत की अंगाला तम घाम फुटतो. म्हणजे काय तर सगळं अंधारमय वाटायला लागतं, पंचप्राण व्याकुळ होतात, संपूर्ण शरीरात सर्वांगाचा दाह जाणवतो आणि माणसाचं आयुष्य अविचारी, भरकटल्यासारखं होऊन जातं. मग अशा ह्या भयंकर विषावर उपाय काय? पण उपाय सांगण्याआधी एकनाथ महाराज काय करायचं नाही हे अगदी ठणकावून सांगतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ महाराज म्हणतात की या आतल्या विषावर हे जे अंगारे दुपारे आहेत ना, हे सगळे बाह्य उपचार पूर्णपणे निरुपयोगी आहेत. म्हणजे बघा, विष आतमध्ये आणि मलमपट्टी बाहेर कसं चालेल? ते अंधश्रद्धेवर थेट प्रहार करतात. यावरूनच आपल्याला कळतं की संत एकनाथ फक्त कवी नव्हते, ते एक मोठे समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या भारुडांना निरर्थक रूढी आणि अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे एक शस्त्र बनवलं होतं. ठीक आहे, मग जर अंगारे दुपारे चालणार नाहीत तर या काम क्रोधाच्या विषावर खरा उतारा कोणता? चला आता समस्येकडून आपण उत्तराकडे वळूया. उपाय अगदी सरळ, सोपा आहे. पहिली पायरी, तमोगुण मागे सारा. म्हणजे आपल्यातले जे नकारात्मक, अज्ञानी गुण आहेत त्यांना आधी बाजूला करा. मग दुसरी पायरी, सत्वगुण लावा अंगारा. म्हणजे चांगल्या गुणांना आपलंसं करा. आणि परिणाम, विष आपोआप झपाट्याने उतरायला लागतं. इथे अंगारा या शब्दाला एकनाथ महाराजांनी एक जबरदस्त नवीन अर्थ दिला आहे. त्यांच्या मते खरा अंगारा म्हणजे ती बाहेरून लावलेली राख नाही, तर आतून स्वीकारलेले चांगले गुण म्हणजेच सत्वगुण. ही एक पूर्णपणे आंतरिक गोष्ट आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. उपाय केल्यानंतर सुद्धा काय होतं याबद्दल भारुडाचा शेवट आपल्याला एक सूक्ष्म पण खूप महत्त्वाचा संदेश देतो. सत्वगुणाचा उतारा दिल्यानंतर आणि तमोगुण नाहीसा झाल्यावरही एकनाथ महाराज म्हणतात, किंचित राहिली फुनफुन. म्हणजे एक हलकीशी अस्वस्थता, एक जळजळ मागे उरतेच. किती खरं आणि वास्तववादी आहे हे, नाही का? आणि ही जी उरलेली फुणफुण आहे ना, ती शांत करण्यासाठी लागतो एक गुरु, एक मार्गदर्शक. एकनाथांसाठी ते त्यांचे गुरु जनार्दन स्वामी होते. यातून संदेश हाच मिळतो की आंतरिक शांतता मिळवणं ही एकदा करून थांबण्याची गोष्ट नाही, तर तो एक अविरत प्रवास आहे ज्यासाठी मार्गदर्शनाची गरज भासू शकते. संत एकनाथांनी 16व्या शतकात या आंतरिक अशांततेवर सद्गुणांचा उतारा सांगितला होता. आजच्या या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात आपल्या आतल्या विंचवावर उतारा कोणता असेल हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला लावणार आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory,
and most important, Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.